हा पोरियो इंस्टाग्राम किती जणीकडे. तुम्हाला तुमचा भाऊ म्हणून एक वाक्य सांगायलो. याच ठिकाणी आपल्याला किती दिवस तिथं बसायचं हे ठरवा. आपली माय आपल्या बाजूला किती दिवस तिथं बसणार आहे. आपला बाप बाहेर किती दिवस उभा राहणार आहे. आपल्या घरामध्ये किती जणांचे भाऊ आणि बाप दारू पितात हात वरती करा. इथं लय जण दिसले मला, नमुन्यावर नमुने. पहिलं काम तुम्ही एक काम करा. तुमचा बाप घरी दारू पिऊन येतो ना, एकच मिनिट ऐका. आपला बाप घरी दारू पिऊन येतो. पहिलं एक काम करायचं, आपल्या घरात आपल्याला परिवर्तन करायचं ना, पहिलं एक काम करा. सकाळी उठायचं. सकाळी उठल्यावर तू कॉलेजला ट्युशनला कुठेही जात असेल ना, बढियापैकी फ्रेश व्हायचं आणि घरातून निघता निघता आपल्या बापाच्या पाया पडायचं. काहीच कारण असो नसो, बड्डे असो नसो, काही घेणं नाही. दररोजचा एक कार्यक्रम, उठलं बापाच्या पाया पडायचं. आपली माय तानात आहे, माईचं बापाचं कुरबुर चालू आहे, धिंगाणा चालू आहे. आपलं काम आहे माईच्या पण पाया पडायचं. माय आणि बाप ज्या दिवशी तुम्ही पाया पडणार का, ते दिवसभर विचार करणार, पोरगी आज काहून पाया पडली. माईच्या आणि बापाच्या पाया पडायचं. माय आणि बाप दिवसभर विचार करणार की आपली पोरगी आज पाया काहून पडली. आणि आपला बाप संध्याकाळचे 6 वाजणार. 6 वाजल्यावर मित्र भेटणार, बारमध्ये जाणार. बारमध्ये गेल्यावर ऑर्डर देणार, ग्लासमध्ये दारू ओतणार. पिताना एक विचार त्याच्या डोक्यात येणार, सकाळी माझी लेक माझ्या पाया पडली होती. त्याच्या डोक्यात काय विचार येणार, सकाळी माझी लेक माझ्या पाया पडली होती. उद्या मी उठल्यावर याच अवस्थेत घरी गेलो तर माझी लेक माझ्या पाया पडेल का. तुमचं काम आहे उद्यापासून ते चालू करा. बाप कसा दारू सोडत नाही आपला शब्द आहे. पहिलं काम आहे. याच्यासाठी बापासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. किती जणीच्या माईचं आणि बापाचं भांडण घरात चालू आहे. असं भारतातलं घरच नाही भांडण चालू नाही. प्रत्येक माय डायलॉग हाणती, मी हे म्हणून इथपर्यंत आणले. प्रत्येक माईचा डायलॉग काय, मी हे म्हणून इथपर्यंत आणलंय. आणि बापाचा डायलॉग असते, मी हे म्हणून तुला नांदिवलंय. प्रत्येक घरात ठरलेला डायलॉग आहे ना. पहिलं काम आहे उद्यापासून एक परिवर्तन आपल्याला या धम्म परिस्थितीच्या नात्यानं करायचं आहे. ते म्हणजे काय, तर माय बापाच्या उद्यापासून पाया सर्वजण पडणार आहेत, त्यासाठी हात वर करा. तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडणार आहेत यासाठी हात वर करा. पोरो उद्यापासून तुम्ही तुमच्या मायबापाच्या पाया पडणार आहेत त्यासाठी हात वरती करा. इथं बसलेल्या मायबापांना विनंती आहे, मी तुम्हाला 2 वारं दिलेत, सोमवार आणि मंगळवार. ते तुम्ही विसरणार नाही, त्यासाठी एकदा तुम्ही हात वर करा. ती सोमवार आणि मंगळवार विसरणार नाहीत. गाभरू नीटच झालं पाहिजे हो. इथं बसलेली पोरगे इंस्टाग्रामवर दिसली. इंस्टाग्राम कशासाठी येईल, राष्ट्रपती फॉलो करणार आहे का. राष्ट्रपती फॉलो करणार आहे का. बाळा आपल्याला इंस्टाग्राम वापरायचे. आपल्याला इंस्टाग्राम वापरायचं कधी माहिती आहे का, आपला पहिला पगार आला पाहिजे. त्या पहिल्या पगारामध्ये आपण आत्तापर्यंत इंस्टाग्रामवर अकाउंट नाही काढलं, इंस्टाग्रामवर स्टोरी नाही ठेवली, इंस्टाग्रामवर कधीच काही कॅप्शन नाही लिहिलं. पण एक कॅप्शन आपल्याला लिहायचे. एक कॅप्शन. आपल्याला पहिला पगार भेटला पाहिजे. आपण किरायानं गाडी केली पाहिजे. ती किरायानं केलेली गाडी चौकात आली पाहिजे. त्या पुढच्या सीटवर आपला बाप बसलेला पाहिजे, मागल्या सीटवर आपण बसलेलो पाहिजे. जिथं गर्दा आहे तिथं गाडी कचकन येऊन ब्रेक दाबली पाहिजे, धूळ उडाली पाहिजे, कटकन मागल्या दरवाजातून तू उतरली पाहिजे. पुढचा दरवाजा तो उघडला पाहिजे, बाप खटकन खाली उतरला पाहिजे. ज्या गावातल्या लोकांना त्या बापाला आत्तापर्यंत 4 व्हीलरमध्ये पाहिलं नव्हतं त्या अख्ख्या लोकांनी त्या बापाकडे पाहिलं पाहिजे. आणि मग त्या बापासोबत स्टेटस पहिल्यांदा अपलोड त्या इंस्टाग्रामवर केलं पाहिजे. ज्या लोकांचं स्टेटस असतंय का, लोक त्याचं स्टेटस ठेवतात. स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. 14 एप्रिलला 140 कोटी लोकसंख्या एका बाप माणसाचं स्टेटस ठेवते, कारण त्या बापाचं चंद्र सूर्य तारे असेपर्यंत स्वतःचं एक वैयक्तिक स्टेटस आहे. त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. माणसं सहज मोठे होत नाही. केवळ कोणी आलं, भाषण दिलं, कोणाला इमोशनल केलं यानं परिवर्तन होणार. पहिलं काम हे मायबापाचं, आपली गरिबी आपल्या अवलादीला कळू द्या. त्यानं नाटकं केले ना पाहिजे. एखादी पोरगे इंस्टाग्रामवर एखादं पोरगं बोलतंय, बोलावंच कसं वाटतंय. जिच्या बापाची बनेल फाटलेली आहे, जिच्या बापाच्या चपलेच्या अंगठ्याला खिळा ठोकलेला आहे, ज्याच्या घरावर पत्र आहे, ज्या बापानं अख्खी हयात घालून कुठतरी इटाचं घर बांधलंय, छपाई करायला त्या बापाला पैसा नाही. भीम जयंतीला श्रीमंत घरांच्या लोकांवर लाइटिंग आहे, पण आपल्या घरासमोर लावायला दिवा नाही. त्या पोरीला प्रेम होतंय कसं. आणि त्याच्यात ती डायलॉग घालील, अभिव्यक्ती स्वातंत्र्य मरस्तोर राहणार, काही फरक पडत नाही. घरातल्या घरात तुमचा तुम्हीच कार्यक्रम आहे, ठोका ना. बायको साथ दिली, नवऱ्याला विनंती आहे, बायकुल बी हान. नवरा दलिंदर आहे, दोघी जण एकत्र येऊन त्याला हाना, पण कोणाला हाना मला बरं वाटत.
गरजेचं आहे. महाराष्ट्र केवळ बोलवचन आणि भाषणाने सुधरत नाही. बाबासाहेब आंबेडकर मोठे का? अरे पुस्तकावर प्रेम का करावं लागतं? 31 नंबरचा एक फ्लॅट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकत घेतला आणि एक 29 नंबरचा. 29 नंबरचा फ्लॅट बाबासाहेब आंबेडकरांनी विकत घेतला आणि एक 31 नंबरचा. बाबासाहेबांना रमाबाईंचं म्हणणं आलं पहिले घर बांधू. बाबासाहेबांनी घर बांधलं, पण घर बांधल्याच्या नंतर पुस्तकासाठी प्रॉब्लेम आला. तर बाबासाहेबांना ज्या ठिकाणी घर बांधायचं का ते घर पुस्तकासाठी केलं. 31 नंबरचा फ्लॅट विकावा लागला. एवढं प्रेम पुस्तकावर होतं. म्हणून आपला बाप जगात देवापेक्षा ग्रेट झाला ही साधी गोष्ट नाही. हा, जगात लाखो लोक शिकले, लाखो लोक मोठे झाले, पण ज्ञानाचा प्रतीक या जगात एकाच बाप माणसाला म्हणल्या गेलं. त्या बाप माणसाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. कोणालाच ज्ञानाचा प्रतीक हा सिंबॉल लागलाच नाही. कदाचित बाबासाहेबांपेक्षा जास्त लोक शिकले असतील, नो मॅटर. बाबासाहेबांपेक्षा काही लोकांनी पुस्तकही जास्त जमवले असतील, पण नाही. जगात आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ नोकरीसाठी नाही, आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही. माझ्यानंतर माझ्या समाजावर, माझ्या समाजातल्या स्त्रीवर, बहिणीवर, भावावर मी आत्तापर्यंत जे सोचले ते यांच्या वाट्याला येऊ नाही. म्हणून त्या बापाला स्वतःच्या शरीराची राख रांगोळी करावी लागली. जगातला एक माणूस आहे, त्याच्या समाधी स्थळांचं नाव पण चैत्यभूमी आहे. समाधी स्थळाचं नाव काय? चैत्यभूमी. राख रांगोळी करावी लागली. तरी आपण करायलो काय? कपडे घालायलो. आपलं राहणीमान काय? जयंतीमध्ये 70% पिल्ल्या शिव याचा अंगच हलत नाही. 365 दिवस 364 दिवस पुस्तक वाचा. 14 एप्रिलला बंबाट नाचा, काही फरक पडत नाही. लोक तुम्हाला सांगतील जयंत्या नाचून नाही, वाचून साजऱ्या करा. नाचा, फक्त बिना व्यसनाचं नाचा. नाही तर पोरगी नाचायला गेली, माईचा हात सुटला, दुसरीकडून नाचून वापस आली. नाही, आपलं काम आहे. आपल्या घरावर आपलं लक्ष पाहिजे. विनंती एकच आहे, बाबासाहेबांनी एवढं दिलंय, पोरिओ शिक्षण घ्या, मोठे व्हा. शिक्षणाशिवाय आपल्या घराचं परिवर्तन नाही. त्यासाठी एकच विनंती आहे, प्रेम, लव, प्यार, इश्क या भंगार नादात पडू नका. तुम्हाला प्रेम होऊ द्या तुमच्या घराच्या परिस्थितीवर. तुम्हाला प्रेम होऊ द्या तुमच्या बापातल्या अंगातल्या कपड्यावर. तुम्हाला प्रेम होऊ द्या, पुढे एक ध्येय ठेवा, PSI, STI, ASO, MBBS, डॉक्टर, बिक्टर, ते पूर्ण करण्यासाठी. त्याच्यावर तुमचं प्रेम होऊ द्या. प्रेम होऊ द्या. चला, आपल्याही घरासमोर फोर व्हीलर आली पाहिजे, आपल्याही गाडीत आपले मायबाप बसले पाहिजे, पुढं बडियापैकी बाबासाहेबाचा स्टॅच्यू असला पाहिजे. आपणही गाणं लावलं पाहिजे, लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. आपणही केलं पाहिजे. त्यासाठी एकच काम आहे, शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. हा विचारमंच आहे. विचारमंचावरले नेते मंडळी गेले का नाही? विचारमंचावर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. सत्ता आपल्या हातात येणार नाही का? समाज विखुरलेला आहे, आपल्याकडे माल नाही, आपल्याकडे मालमत्ता नाही. म्हणून कुठलंही स्टेज असेल तर त्या स्टेजवर बसायला पहिल्यांदा सत्ता लागते. बाळांनो, सत्ता आपल्या हातात येणार नाही. स्टेजवर बसायला दुसरी गोष्ट मालमत्ता लागते.